नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर. गेली 8 दिवसापासून अहिल्यानगर शहरात स्वच्छ अहिल्यानगर, सुंदर अहिल्यानगर म्हणून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जाते. आज आनंदधाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोबाईल असोसिएशनच्या माध्यमातून देखील या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. जाणून घेऊ त्यांच्याही प्रतिक्रिया. सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. आज आपण मोठ्या संख्येत मोबाईल असोसिएशनचे इथे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित आहात आणि स्वच्छता मोहीम राबवत आहेत. काय सांगाल? जसं की इंदोरच्या धर्तीवर आपले लाडके आमदार यांनी अहिल्यानगर पण स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठीचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याचाच भाग म्हणून अहिल्यानगर मोबाईल असोसिएशनने आज धाम चौकापासून आयुर्वेदिक चौकापर्यंत पूर्ण रोड क्लीन करायचा मानस घेतला आणि सकाळी 6 वाजल्यापासून इथे आलेलो आहोत. इथल्या सर्व नागरिकांचाही चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद याच्यामध्ये आहे. तसेच महापालिकेनेही चांगला सपोर्ट दिलाय. इथले जे मान्यवर आहेत त्यांनीही आम्हाला चांगला सपोर्ट दिलाय आणि या माध्यमातून एक चांगला मेसेज सगळ्यांना जातोय की आपला परिसर स्वच्छ झाला तर नक्कीच आपलं शहर स्वच्छ होईल आणि शहर स्वच्छ झालं आपलं राष्ट्र स्वच्छ होईल. तर प्रत्येकाने या स्वच्छता मोहीममध्ये भाग घ्यावा आणि आपला परिसर कसा स्वच्छ राहील याच्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा. नक्कीच. जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं शहर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर आपण नगरकरांना काय आवाहन कराल आणि आपण या अभियानात किती एकूण सभासद कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत? जवळपास आमचे 200 ते 300 रिटेलर्स, त्याच्यामध्ये मग मोबाईल ॲक्सेसरीजवाले असतील, प्रमोटर्स असतील, कंपन्यांचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे डिस्ट्रीब्युटर असतील, हे कायम आमच्या सगळ्या कुठल्या उपक्रमामध्ये आम्हाला सपोर्ट करतात. आणि आमचा जवळपास सकाळपासून 200 ते 300 लोकांचा मॉब इथं आहे. त्याच्यानंतर इथल्या ज्या परिसरातील नागरिकांना हीच एक विनंती राहील की आपला परिसर थोडासा बाहेर दिला पाहिजे, आजूबाजूला कचरा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.